जळगाव जिल्ह्याचे दिवसाचे तापमान 30 अंशावर आहे तर रात्रीचे तापमान 11 अंशावर आले आहे. त्यामुळे रात्रीचा पारा कमालीचा कमी झाल्याने लहान बाळांना गरम कपड्यांसह त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 13 वर्षाआतील मुलांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे अशा आजाराची तीव्रता जास्त असते. ताप, खोकला, उलटी, जुलाब, पोटदुखी, अंगदुखी अशी लक्षणे आढळतात. तरी थंडीच्या दिवसात मुलांना गरम कपडे परिधान करावेत जेणेकरून त्यांना सर्दी, खोकला व न्यूमोनियापासून बचाव करता येईल. थंडीच्या दिवसात लहान मुलांना सर्दी, खोकला होतोच. मात्र त्यापासून बचावासाठी त्यांना थंड पदार्थ देणे टाळावेत. रात्री झोपताना गरम कपडे परिधान करावेत. जास्त त्रास असल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावा. थंडीच्या दिवसात मुलांना थंड पदार्थ खाऊ देऊ नका. थंडीपासून बचावासाठी गरम कपडे परिधान करावे. त्यातच काही वेळेस थंडीच्या दिवसात ॲलर्जीचे आजार आढळतात. त्यातच थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्रीम लावणे जेणेकरून त्वचेवरील कोणतेही इन्फेक्शन होणार नाही. शाळेत जाताना गरम कपड्यांसह कानटोपी घालावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला.